बीड केंद्र सकाळचे ठीक यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी बघणी आहे. मराठी गीतांचा फोन इन कार्यक्रम अर्थात हॅलो गीतमाला. आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे डॉक्टर श्रीधर आगाव यांनी. तर हॅलो गीतमाला या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात हॅलो गीतमाला हा कार्यक्रम. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो गीतमाला. निवेदन डॉक्टर श्रीधर आघाव यांचं. तांत्रिक सहाय्य श्री मारुती उईके. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज. हॅलो गीतमाला. अंबिका चौकी शिवनगर बीड. जनार्दन वेद पाठक. वेद पाठक जी बोला. श्रावण महिन्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिन्याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर श्रावण महिना आहे त्यामुळं गीत ऐकायचं आहे. हा, कोणतं गीत ऐकायचं आहे? चित्रपट सुशीला आणि सोर उत्तरा केळकर सहकारी. हो, बोल. सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा हे गीत ऐकायचं आहे. हा, ऐकूयात. मला आकाशवाणी बीड शिवाय करमत नाही. करमत नाही. अच्छा. हा, आमच्या घरी तर कधी होती आणि आम्हाला टीव्ही लावू द्या निवडलं नाही. मला रेडिओ चालू करायचा. मी आकाशवाणी ऐकणार आहे. आमची सुनबाई भाग्यश्री नारायण. हो, छोटी मुली ओ माऊ पिऊ श्वेता बिट्टू अरुण धनंजय चौक. कार्यक्रमात फोन केलात खूप खूप धन्यवाद. दत्तू चिरके. दत्तू चिरकेजी बोला. आपण शेतकरी सर. शेतकरी. हा, शेतकरी आता काय पावसाळ्याला बसलो. पाऊस यायला तर वाळू चालले. कापूस लावला म्हणजे. हा, कापूस किती लावलाय? कापूस 2 एकर आहे की सर. बर, बाकी काय आणखी? आता काय नाही. आता शेतीमध्ये बस आता पाण्याचं व्यवस्था करायला सगळं. तरी काय पाणी नाही. बोरला पाणी नाही. हिरव्या पाणी नाही. बर, शेतात काय चालू आहे सध्या म्हणलं? आता सध्या काय नाही बघा. आता सध्या आता घरी बसून बघा. आता फक्त पावसाची वाट बघायला बघा. आता खत टाकून झालं का? हा, खत घातलं सगळं घातलं. आता फक्त अच्छा, आज कार्यक्रमात तुमचा फोन लागलेला आहे. कोणतं गीत निवडलंय? आता ते दादा कोणतं तर की आजानावर म्हणलं. आपले भीभूषण चिरके आमचे आणि तुमचे जुने सुरते नारायण चिरके मागले गावचे. हो सगळं चांगलं. फक्त आता पावसाची अपेक्षा राहील बघा सर. हो हो, पाऊस येईल अशी अपेक्षा करूयात आपण. देवाकडे प्रार्थना करा, ईश्वराकडे प्रार्थना करा. आणि झाडं तोडू नका. झाडं लावता की नाही आपण? झाड नीट की आपले सर. हा, मग पाऊस कसा येत नाही? बीड जिल्ह्यामध्ये वृक्षतोड खूप झालेली आहे ह्या 4-5 वर्षामध्ये. हो, झाले असले तरी झाडं लावल्याशिवाय पाऊस येणार नाही. वावरामध्ये तुम्हाला सांगतो झाडं झाले आता सगळे. ठीक आहे, ठीक आहे. ऐकूयात आली अंगावर या चित्रपटासाठीचं हे सुंदर असं गीत. फोन केला, कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार, कोण बोलताय? बुलढाणा इस्लामपूर येथून सहदेव दामोदर बोलतो सर. दामोदरजी. हा जी सर, बोला. मला आज एक गीत ऐकायचं होतं. हो, गीत ऐकूयात आपण. हा आपण काय करता? सर, शेती करतो मी. सोयाबीन मका लावलेला आहे. हा, आणि बीड आकाशवाणीला माझा हा पहिलाच कॉल आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. हा, भिलाई संमेलनामधून परतीचा प्रवास चालू आहे आमचा. हा, आता नागपूर पार केलेला आहे आम्ही. अच्छा वर्धा स्टेशनला आलो आता. अच्छा अच्छा अच्छा. हा, बर बर. संमेलन कसं झालं? संमेलन चांगलं झालं सर. सर्वात जास्त होते आपल्या महाराष्ट्रामधलेच होते. अच्छा. हा, 150+ होते. 150+ होते. हो हो हो. वा वा वा, छान छान छान. म्हणजे 150 पेक्षा जास्तीच होते आपल्या महाराष्ट्रामधलेच होते. हो हो हो. म्हणजे पूर्ण छत्तीसगड हा महाराष्ट्रामध्ये झाला होता. वा वा वा, क्या बात आहे. क्या बात आहे. हा, मग खूप छान आनंद मिळाला. हो, छान आनंद मिळाला. हा हा. आणि त्यात आपल्या आकाशवाणीला फोन लागला तर तो आनंद डबल झाला, द्विगुणित झाला. तिकडे वातावरण कसं आहे?
वातावरण छत्तीसगडकडे तर आता सध्या पाऊस चालू आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडे आलो तर नागपूर पार केल्यानंतर पाऊसच नाही. पाऊस नाहीये. हा, महाराष्ट्रात पाऊस कमी आहे. हो हो हो. आपल्या भागात विदर्भ आणि मराठवाड्यातच कमी आहे. आमच्या गावाकडे तर पाऊसच नाही आहे. खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस खूप कमी आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाऊस खूप जास्त आहे. असंच आमचे काही पावसाचं सहकारी असंतुलन मित्र झालेलं आहे आहेत. बघा. आज फोन लागलेला आहे. कोणतं गीत निवडलं आपण? आली अंगावर या चित्रपटातील आले अंगावर. साखर कोणतं? गोटे मध्ये मी असता अवचित आलाय तुम्ही, पोटाला बाय बोट लागता भलतेच व्याले मी. हो हो हो. कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद. मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना सय्यद यूनुस बोलतो सर. हा बोला. तर मला आजच्या कार्यक्रमामध्ये एक गीत ऐकायचं होतं. सध्या वातावरण काय म्हणतंय? वातावरण तर सध्या काय नाही, पाऊस वगैरे काय नाही सर आष्टीमध्ये. तिकडे कसं आहे? मग तुमच्या व्यवसायावर परिणाम होत असेल पाऊस नसल्याचा. हो सर हो सर. हा, कोणतं गीत निवडलं आज? आज मला देवता या चित्रपटातलं गीत ऐकायचं होतं सर. कोणतं? खेळ कोणाला दैवाचा कळला. वा. खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो तू असो हा असो कोणी असो, डिंग 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 दैव लेखला कधी कुणा कळला. खेळ कुणाला दैवाचा कळला. वा वा. छान छान छान, मस्त आवाज आहे युनुसजी. हो, सर. तुमचा आवाज खूप छान आहे. हो सर. आज खूप छान गाणं कळवलं. काय कारण, काय वातावरणाचा परिणाम वगैरे काही? काय नाही सर, गाणं मला खूप आवडतं हे मनापासून, त्यामुळे मला हे गीत ऐकायचं होतं सर. वा 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 वा. हो. कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद. ऐकूयाच तुमच्या आवडीचं देवता चित्रपटातील हे सुंदर असं गीत. धन्यवाद. हो सर, धन्यवाद सर. नमस्कार, कार्यक्रम हॅलो गीतमाला. नमस्कार सर. नमस्कार, कोण? सर मी परमेश्वर शिंदे बोलतोय, मुक्काम पोस्ट आनंदगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना. हा हा, बोला बोला. कुठून बोलताय? आनंदगाव. आनंदगाव. तालुका परतूर, जिल्हा जालना. काय करता परमेश्वरजी आपण? शेती करतो सर. शेतीत काय आहे सध्या? शेती सध्या सोयाबीन आहे, कापूस आहे आणि ऊस बी आहे. दशेरी मंदिरापासून आता समोर तिकडे आपलं नवीन मोठा हा, हा. आपलं कोसला मार्केट. चित्रपटाचं नाव हेच माझं माहेर, हा. आणि त्याच्यामधलं ते सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल निघाले कळले काही तुला कळले काही मला. तर हे गीत ऐकायचं सर, आणि हे गीत ऐकण्यासाठी परिवारातील 2-3 नावं सांगू सर. हो. कावेरी शिंदे हे, प्रल्हाद शिंदे हे, वैष्णवी शिंदे आणि स्वाती शिंदे सर. हा. कार्यक्रमात फोन केलात, परमेश्वरजी खूप खूप धन्यवाद. ऐकूयात हेच माझे माहेर या चित्रपटासाठीचं हे सुंदर असं गीत. धन्यवाद. कळले काही तुला. नमस्कार, कार्यक्रम हॅलो गीतमाला. हा, मी तुळशीराम शिंपले बोलतो, तुझ्या तालुका वडवळ, जिल्हा बीड. सिंपले पाटील, बोला. आपण काय करता सिंपले पाटील? काय शेती करतो सर. शेतीचं वातावरण कसं आहे सध्या? शेती आता सध्या पावसाची लय गरज आहे ना. पावसाची गरज आहे, पण पावसाला कशाची गरज आहे माहितीये का आपल्याला? पावसाला झाडाची गरज आहे. हा, मग किती झाडं लावले ह्या वर्षी आपण? झाड आता ग्रामपंचायत देणार आहे, झाड देणार आहे. ग्रामपंचायतनी दिलं पाहिजे असं काय आहे का? आपण नाही का लावू शकत? हा, आपण बी लावू शकतो ना. हा, आंब्याचे 2-4 झाडं लावूत आपण बी. हा, जास्त ऑक्सिजन देणारी झाडं लावली हो. पाहिजेत. पिंपळाची, वडाची, नदीच्या कडेला वगैरे, हो जिथं माळरान आहे, जिथं पिकाऊ जमीन नाही, अशा ठिकाणी हे अशी मोठाली लिंबाची आहे की नाही? तर पाऊस येईल आणि हो, पुढच्या झाडाची पिढीला हा पाऊस संदेश पाऊस जाईल, होईल. नाही का? हो. हा, आजच्या दिवशी आपण संकल्प करूयात की हो. आपण आणि आपलं ऐकणारे जेवढे लोक आहेत हो. त्यांना किमान एक तरी झाड लावून ते 2 वर्षे जगवायला सांगूया. हो. असा संकल्प आजच्या निमित्ताने करूयात का? हो. हो. आज आपला फोन लागलेला आहे सिंपले पाटील. हो. हो. कोणतं गीत निवडलं आज? गीत ऐकून मग आता वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरी. कार्यक्रमात आपण फोन केलात, सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं हे भक्तिगीत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
नमस्कार सर, मी अभिमान साबळे पाटील बोलतो, मुक्काम पोस्ट पिंपरखेड, तालुका वडवणी, जिल्हा बीड इथून बोलतो सर. बोला अभिमानजी. आज हॅलो गीतमाला मध्ये एक गीत ऐकायचं होतं सर, जागृती रेडिओ श्रोता संघ. वा, पिंपरखेडचं वातावरण काय म्हणते सध्या? सर श्रावण महिना आहे पण पाऊस नाही ना, पिकं सुकायला लागलेत आता. आपल्या जिल्ह्यात नाही ना सर पाऊस. आपल्या संपूर्ण मराठवाड्यातच नाही का बरं नसेल पाऊस? आता जिथं वनराई होते तिथं उजाड माळ केले आपण, हो, तिथं डोंगर होते त्यांचं भुईसपाट केले. भुईसपाट केले, राईट. आणि मग या बदलामुळं नैसर्गिक वातावरण बदललं ना. हो, बदललं. मग त्यामुळं दोष ते कुणाचा? जसे पाहिजे ह्युमिडिटी, जसं पाहिजे तापमान तसं राहत नाही ना सर. मग दोष कुणाचा आहे? साबळे पाटील. हे दोष आपलाच आहे ना सर. हा, मग आता याच्यातून मार्ग काढायसाठी काय केलं पाहिजे? आता पाणी नाही म्हणतो आपण, पिकं सुकायला लागली म्हणतो. ह्याच्यातून मार्ग काढायला एकच सगळ्यांनी सहकार्य करून वन शेती करायला पाहिजे जास्त. म्हणजे काय करावं? एक संदेश. आपण जास्तीत जास्त वनराई वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर, आणि पावसाचं वातावरण तेवढं पाणी जाग्यावरच मुरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही किती झाडं लावले? निसर्गाला उपयोगी पडेल असं एखादं झाड लावलंय का आपण? हो सर, थोडे झाडं लावलेत ना आम्ही, 10 झाडं लावलेत. कशाचे? आंब्याची लागवड केली सर. बर, पिंपळ वड यांची संख्या कमी होते साबळे पाटील, हो आणि पाऊस पाडणारी झाडं आहेत ते. हो पावसाची झाडं म्हणतात त्याला, माहितीये का हे? हो 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 तुमची पुढची पिढी आहे, यांना असं काही सांगता की नाही? हो सर, काय सांगता? झाडं लावा आणि झाडं जगविणं गरजेचं आहे. कोणते लावणं झाडं? उपयोग नाही सर. मोठाले आपल्या भारतीय झाडं लावणं गरजेचं आहे. भारतीय झाडं, त्याला पावसाची झाडं म्हणतात बरं का. सुरुवात आपण करायची आणि समाजाला संदेश द्यायचा. हो सर, हो. आणि कुणाला न सांगण्यापेक्षा करून दाखवायचं. लोक बरोबर करतात. हे आपल्या कृतीतून करायचंय सर. कृतीतून करायचं. कसं बोललात बरं? आज कोणतं गीत निवडलं आपण? वाजोका या चित्रपटातील श्रावण महिन्यात. साबळे पाटील, वाजोका या चित्रपटासाठीचं हे गीत सुंदर असं थेट आपल्या गावापर्यंत, पिंपरखेड पर्यंत मी वाजवून दाखवतोय. आता कार्यक्रमात सहभागी झालात, फोन केलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहला. मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम ऐकलात हॅलो गीतमाला. निवेदन होतं डॉक्टर श्रीधर आघाव यांचं, तांत्रिक सहाय्य मारुती उईके यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती. सुरुवातच आपण हॅलो गीतमाला हा कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं डॉक्टर श्रीधर आगाव यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. हॅलो गीतमाला हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.